हे बघा गाईस, माझी मम्मी करते साफसफाई, कारण आम्हाला जायचं आहे बाहेर. मग ही भांडी पण खूप घाण झाली होती. इथली भांडी माझी आजी घासते, जी मम्मीने ऑलरेडी वरती दिलेली आहे. आणि ही पडणार आहे एक दिवशी चांगलं. हे असं पुसायला लागतं सगळं, हे असं उभा राहून, नाहीतर मग शिव्या असतात. शिव्या नाही, टोमणे. एक तर हे आणतो स्कूल डगा 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 डगा. आता ही सगळी भांडी मी एकटी घासणार आहे. मला अजून भरपूर काम आहे. हे सगळं पुसून घ्यायचंय, पाणी भरायचंय, कपडे धुवायचे. तोपर्यंत आमच्या आत्याबाई छोटीशी मोठी भांडी घासून घेतात. पुन्हा त्यांना हातभार लावायला हे अशी पितळाची भांडी घासायला मी जाते. तोपर्यंत हे खालचं आता आवरून घेते, पटपट पुसून घेते. मी डिसाईड केलं की मी पण मम्मीला आज भांडी घासायला मदत करणार आहे, आणि कारण खूपच काम आहे मम्मीला. आता एवढा भाग राहिलाय पुसायचा, पटकन पुसून घेते. कुठला हवाला? आणि कशी पुसणार आहे? उभा राहून आता एक किचनवर उभं राहायचं आणि पुसून घ्यायचं. मग अशी भांडी काढताना व्हिडिओ शूट करायचा होता, पण लक्षात नाही. आणि करायला कोण नव्हतं. लक्षात होतं, पण व्हिडिओ शूट करायला मी म्हणजे कोणी नव्हतं. कारण मी भांडी वरती नेत होते आणि पूजा करत होते. पडलं. आणि बघा, त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, फिनेल टाकलेलं आहे. आणि आता हे इथं वरती चढून असं पुसून घ्यायचं. कोणाचा हात पुरत नसेल ना, असा मोठा बांबू घ्यायचा आणि पुसून घ्यायचं. आणि कसा लष्कर कलर आहे ना, त्यामुळे असं पुसून घेतलं ना पटकीने घाण निघून जाते. आणि आमचा असंच भांडी असणार. महिना नाही, 2 महिन्यात यायचा, पण राडा मला काढावा लय घाण झाला होता. मला ती बघू वाटत होतं, तर ते बोलण्यास सासू काय असं होतं की मनाने काढायचं ना, पण योगच येत नाही त्या बोलण्याशिवाय. आता बघा, दे बरं ती काठी. आणि निंजा टेक्निक आपली, काठीला असं बांधून लावायचं आणि असं पुसून घ्यायचं. कारण काय आता हातच पोचत नाही, भूत काय त्यामुळं. आता आमच्या मामा असल्यावर खात्यात बरं का मनामध्ये हे पुसायला, आणि आता सध्या ते नाही येत. खरंच खूप घाण झाली वरती. मला जेवढं येईल ना तेवढंच मी करणार, कारण मला जमतच नाही. ह्यानी सुद्धा व्यवस्थित गेलं का डोळ्यात? तुझ्या डोळ्यात जाते बाय, माझ्या तोंडात जाते. आता काय करू? कधी येणार? चला परत नंतर ब्लॉग भांडी घासताना येईल. आता